गुड मॉर्निंग. तर मंदिरात जाऊन आम्ही आलो होतो संत दर्शनासाठी. आई वडिलांना देवदर्शन घडवणारे हेच ते श्रावण बाळ. बाजूला संत रोहिदास यांची मूर्ती होती. पुढे गेल्यावर आई वडिलांची सेवा करताना देव विठ्ठलाला विठेवर उभे करणारे भक्त पुंडलिक यांची मूर्ती होती. आईने विठ्ठलाला नैवेद्य द्यायला सांगितलं. नैवेद्य खाल्ल्याशिवाय मी इथून जाणारच नाही असा हट्ट करून विठ्ठलाला नैवेद्य भरवणारे संत नामदेव. पुढे संत जनाबाईंना स्वतः देवानेच पीठ दळायला मदत केली, त्याचीच ही प्रतिकृती आहे. पुढे संत ज्ञानेश्वर रुसलेले असताना ताठी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणत मनवणाऱ्या संत मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर यांची मूर्ती आहे. पुढे महर्षी चांगदेव जेव्हा माऊलींना भेटायला वाघावर बसून हातात नाग घेऊन आले, त्यांना त्याचा गर्व मोठेपणा वाटत होता. तेव्हा संत ज्ञानेश्वर निर्जीव भिंतीवर बसून भेटीला आले आणि हे बघून महाराज चांगदेवांचं गर्वहरण झालं आणि ते माऊलींना शरण आले. संत गोरोबांना स्वतः विठोबानेच मडके बनवायला मदत केली आणि त्याच्याच बाजूला आहेत पाणी भरणाऱ्या रुक्मिणी. कांदा मुळा भाजी आणि अवघी विठाई माझी संत सावतामाळी. संत तुकाराम महाराज व दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भेटीचा हा प्रसंग आहे. आणि हे शेगावचे गजानन महाराज. गुरुकृपेचा अमृत स्वाद वाळूतून प्रकट झालेले श्री स्वामी समर्थ. जगताचे करावया कास प्रकटले श्री गुरु यतीवर. पुढे आहे साईबाबा जीवन प्रवास. पुढे समग्र संतांना कडेवर घेऊन वारी करणारे श्री विठ्ठल व वारी करणारे वारकरी. मला तर हे खूप जास्त आवडलं. हे बघून तर असं वाटलं खरं वारी चाललीये पंढरीला. या संत संप्रदाय म्युझियम मधून खरंच खूप घेण्यासारखं आहे. आणि इथेच गुफा संपली आणि बाहेर आलो. आणि बाहेर तर गोकुळच होतं. गोकुळातील श्रीकृष्ण व बाळगोपाळ. आणि हा हत्ती बघून तर असं वाटलं हा खराच हत्ती आहे, कारण हत्तीचे कान हलत होते. आणि ही गोकुळातील राधाकृष्ण. बाहेरच छोट्या मुलांनाही खेळायला आहे. पुण्यापासून जवळ असलेला वन डे ट्रिप साठी बेस्ट ऑप्शन आहे हा. त्यामुळे तुम्हीही नक्की या इथे. ओके, बाय बाय.